नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। इंधन दरवाढी विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उतरला रस्त्यावर। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन। फुलेवाडीतील पेट्रोल पंपावर आमदार सतेज पाटील यांनी वाहनधारकांशी संवाद साधत केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढी विरोधातील पत्रकांचं केलं वाटप। शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉक्टर रजनीश कमलाकर कामत यांची निवड। कामत ठरले विद्यापीठाचे 14वे कुलगुरू। इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं शहरातील पेट्रोल पंपावर तिरडी आंदोलन। इंधन दरवाढी विरोधातील लक्षवेधी आंदोलनाची चर्चा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकल्पावर सभागृहात जोरदार चर्चा। EESL कंपनीसोबतचा करार रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी। आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। या दरवाढी विरोधात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं। फुलेवाडी इथल्या पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या या आंदोलनात आमदार पाटील सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढी विरोधातील पत्रकाचं वाटप करत जनजागृती केली। पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या दरांनी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। या दरवाढी आणि महागाई विरोधात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं होतं। आमदार पाटील हे फुलेवाडी इथल्या पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आमदार पाटील यांच्यासह आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? गरीब सर्वसामान्य जनतेला महागाई ढकलणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? तसंच पेट्रोल पंपांवर येणाऱ्या वाहन चालकांशी संवाद साधून अन्यायी इंधन दरवाढीबाबतच्या पत्रकांचं वाटप केलं। केंद्र सरकारच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणामुळे सध्या इंधन दरवाढ करण्यात आली आहे। या दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांसह सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतरांना इंधन वाचवा असं आवाहन करून स्वतः परदेश दौऱ्यावर गेलेत। नेमकं या परदेश दौऱ्यातून मोदी देशासाठी काय आणणार आहेत हे त्यांनी सांगावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांचं सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे। एका बाजूला बेरोजगारी प्रचंड आहे या देशामध्ये आणि या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत। याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना या ठिकाणी पटवून देत आहेत की भाजपचं सरकार कशा पद्धतीनं लुटमार करते। इकडं शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल दरवाढीमुळे फटका बसलाय, महागाई वाढत चाललेली आहे। आणि आज तर कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की 30% पेट्रोल पंप बंद आहेत। म्हणजे लोकांना पेट्रोल पुरवठा देखील व्यवस्थित करू शकत नाहीत। त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातल्या सगळ्या पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेले आहेत। आंदोलनात नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक नागोजी पाटील, बाबूराव बोडके, विकी इंगवले, बाबासाहेब कांबळे, अमर अपराध, राजेंद्र पाटील, विकी मोहिते, विनोद भोंगाळे,
अनिल भालेकर, किशोर कदम, संजय पाटील, श्रीकांत कदम, मानसिंग शिंदे, अनिल पाटील, शामराव माने, भैया कदम, वैभव भापकर, संजय मोरे, गिरीश काटकर, रमेश देवास्कर, उदय गायकवाड, नामदेव लवटे, मंगेश गुरव, वेदवती मोहिते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मागील 9 महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीची आज घोषणा करण्यात आली आहे. 14 मे रोजी अंतिम 5 जणांची मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये प्राध्यापक डॉक्टर राजनीश कमलाकर कामत यांची निवड करण्यात आली आहे. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे 14वे कुलगुरू असणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के हे 6 ऑक्टोबर 2025 रोजी निवृत्त झाले होते. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे कुलगुरू पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आला होता. ऑक्टोबर 2025 पासून शिवाजी विद्यापीठ पूर्णवेळ कुलगुरूंच्या प्रतीक्षेत होतं. अखेर आज प्राध्यापक डॉक्टर रजनीश कमलाकर कामत यांची शिवाजी विद्यापीठाचे 14वे कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती कार्यालयाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरू पदाचा पदभार आलेला आहे. डॉक्टर कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिलंय. सध्या ते मुंबईतील डॉक्टर होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्याकडे लोणेरे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्या या निवडीमुळं अखेर शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यानं शैक्षणिक स्तरातून समाधान व्यक्त केलं जाते. केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढी विरोधात आज इचलकरंजीत शहर काँग्रेसच्या वतीनं शहरातील पेट्रोल पंपावर तिरडी आंदोलन करण्यात आलं. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं असून महागाईनं उच्चांक गाठलाय असा आरोप करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारनं सलग 2 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होतोय. गॅस सिलेंडर, खाद्यतेल, भाजीपाला आणि दैनंदिन वापराच्या वस्तू महाग झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय. या दरवाढीच्या निषेधार्थ आज इचलकरंजीत काँग्रेसच्या वतीनं शहरातील पेट्रोल पंपांवर तिरडी आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक तिरडी आणून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध नोंदवलाय. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं असून महागाईनं उच्चांक गाठल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी इंधन दरवाढ मागं घ्या, महागाई कमी करा, सामान्य जनतेला दिलासा द्या, मोदी सरकार चले जाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारनं तातडीनं इंधन दरवाढ मागं घ्यावी, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. आज आम्ही इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नुकतीच जी आठवड्यातनं 2 वेळा केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ केली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. आज संबंध जिल्ह्यामध्ये आमदार सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या जवळपास 300 पेट्रोल पंपावर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या शुक्रवारी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये वाढ झाली होती आणि मंगळवारी पुन्हा काल 1 आठवडा उलटायच्या आतच पुन्हा 91 पैशाची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल हे 108 रुपये 56 पैसे आणि डिझेल हे 95 रुपये 10 पैसे या दरावर गेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी UPA सरकार या देशामध्ये 2014 पर्यंत होतं, आपल्याला आठवत असेल 2012 साली ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव हे $148 प्रति बॅरेल झाले आणि तरी सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशातले पेट्रोलचे भाव हे 64 रुपयाच्या वर कधी नेले नाहीत. त्यानंतर 2014 साली सत्तांतर झालं. एक काळ असा होता की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $27 प्रति बॅरेल दर होते
पण त्याचा फायदा मात्र सामान्य ग्राहकाला नरेंद्र मोदी सरकारनं करू दिला नाही. त्यावेळी सुद्धा आम्ही तेल हे 70 रुपयावरनं घेत होतो आणि आज 70 रुपयापासून 108 रुपये 9 रुपयापर्यंतची ही मजल मारली गेली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात 110 रुपये डॉलर प्रति बॅरलचे भाव असताना सुद्धा आज आमच्याकडं 109 रुपयाचे दर झाले. परंतु तेल कंपन्यांना फायदा पोचवायचा, अंबानी अदानीला त्याचा फायदा पोचवायचा, याच्यासाठी ही दरवाढ सामान्य माणसाच्या माथ्यावर मारण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार करतंय. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. केवळ वाहतुकीचा दर वाढतो असं नाही, तर भाज्यांचे दर वाढले, अन्नधान्याचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आणि हे सारं उद्याच्या काळात सर्वसामान्य माणसाला भोगायला लागते. एका बाजूला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय. आपल्याला बघितलं तर कांद्याचे भाव परवा 12 रुपये क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी विकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक आत्महत्या केल्या. कांद्याचं पीक उभं जाळायचा प्रकार या देशामध्ये कधी नव्हे ते घडला. मग या साऱ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ भांडवलदारी कंपन्यांना या ठिकाणी फायदा पोचवायचा आणि सामान्य माणसाची लूट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार या ठिकाणी करतंय. त्याचा जाहीर निषेध आम्ही आज या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतो आहोत. आणि उद्याच्या काळात सुद्धा हे पेट्रोलचे दर हे एवढ्यावरच थांबतील असं नाही. आज अंदाज वर्तवला जातोय की 15 रुपये ते 20 रुपये प्रमाणे प्रति लिटर हे दर उद्याच्या काळात वाढवले जातील आणि सामान्य माणूस यामधून मेटाकुटीला येणार आहे. त्याचं जगणं असह्य होणार आहे, मुश्किल होणार आहे आणि त्याचा निषेध हा सरकारपर्यंत पोचावा. सरकारने डोकं ठिकाणावर ठेवून काम करावं, याच्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. उद्याच्या काळात हे दर स्थिर ठेवले नाहीत, हे दर पुन्हा जर वाढवले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला उद्याच्या काळात करावं लागेल. आज आपण या पंपाची जर अवस्था बघितली तर एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतायत की डिझेल, पेट्रोल आणि गॅस हा मुबलक प्रमाणात साठा त्याचा देशामध्ये आहे, तर आज आपण मागं बघितलं तर या पंपावरचं पेट्रोल आणि डिझेल सगळं संपलेलं आहे. सगळीकडे संबंध देशभरामध्ये रांगा लागल्यात, वाहतूकदारांच्या रांगा आहेत, ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या रांगा या ठिकाणी लागल्यात. सामान्य माणसाचं जीवन अस्तव्यस्त झालंय आणि याचे सारे परिणाम हे उद्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. आदरणीय राहुलजी गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी 2 महिन्यापूर्वी हे सांगितलं होतं. परंतु मोदी सरकारनं केवळ निवडणुका आणि निवडणुकीचा फायदा डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आज ते काटकसरीचं आवाहन करतायत, पण ते लोकांना काटकसर करा म्हणून सांगत असताना स्वतः मात्र 5 देशाच्या दौऱ्यावर गेले आणि अतोनात पैसे त्या ठिकाणी ते खर्च करत आहेत. त्यामुळे या साऱ्या गोष्टीचा निषेध आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि उद्याच्या काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं या निमित्तानं मी आपणाला सांगतो. केंद्र सरकारनं जनतेला दिलासा देण्याऐवजी सातत्यानं करवाढ आणि इंधन दरवाढ करून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकल्याचा आरोपही करण्यात आलाय. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षवेधी ठरला. यावेळी काँग्रेसचे शशांक बावस्कर, संजय कांबळे, बाबासो कोतवाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी बुधवारी या निवडी जाहीर केल्या. या निवडीनंतर आज दिवसभर काँग्रेस कमिटीत अनेकांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी बुधवारी ही निवड जाहीर केली. या निवडीनंतर आज दिवसभर काँग्रेस कमिटी कार्यालयात अनेकांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर ग्रामीणसाठी काँग्रेसचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक, तर शहरासाठी पक्ष निरीक्षक खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली होती.
त्याचबरोबर अन्य पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आला होता. यानुसार या निवडी झाल्या आहेत. आमदार सतेज पाटील यांनी 2019 पासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. या काळात झालेल्या लोकसभा, कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सक्षम नेतृत्व करत पक्षाला बळकटी मिळवून दिली आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी महानगरपालिका निवडणुकीत चांगलं काम करून दाखवलंय. यासह महापालिकेत सभागृह नेता म्हणून त्यांनी काम केलंय. त्यामुळे शहराध्यक्ष पदाची नवी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निवडीसाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी बाळासाहेब सरनाईक, जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक भैया शेटके, स्वीकृत नगरसेवक राहुल माने, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, धनंजय सावंत, भारती पोवार, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, संदीप बिरांजे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कागल हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील सिल्वर झोनमध्ये उद्योगासाठी राखीव असलेल्या भूखंडाची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू महासभेचे हुपरी शहराध्यक्ष संजय पाटील यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगासाठी राखीव असलेल्या भूखंडांची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केलाय. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हुपरीच्या सिल्वर झोनचा समावेश आहे. त्या सिल्वर झोन परिसरात शेकडो एकर जमीन ही उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याचाच फायदा घेत काही भूखंड दलालांनी खोट्या कागदपत्रांच्या आणि माहितीच्या आधारे इथले भूखंड उद्योगांसाठी म्हणून हस्तांतरित केलेत. पण या भूखंडांवर कोणतेही उद्योग सुरू न करता ते परस्पर विक्री करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे हुपरी शहराध्यक्ष संजय पाटील यांनी केलाय. हातकणंगले कागल पंचतारांकित वसाहतीमधील सिल्वर झोन परिसरामध्ये काही डेव्हलपरनी प्लॉट एजंटांनी बोगस सोसायट्या स्थापन करून शासनाचे प्लॉट लाटले आहेत. त्या छोटे छोटे प्लॉट पडवून रासरोस नोटरीद्वारे खरेदी विक्री चालू केली आहे. ही शासनाची महसूल बुडवण्याचं काम एजंट व उद्योग भवनमधील काही अधिकारी यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार चालू आहे. याबाबत सविस्तर निवेदन आम्ही संबंधित विभागाला दिले आहे. याची दखल तात्काळ घेतली नाही तर आम्ही अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांच्या वतीने उद्योग भवन येथे लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की सदर विषयामध्ये तात्काळ लक्ष घालून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व चौकशी अहवाल सार्वजनिक करावा ही आमची विनंती आहे प्रशासनाला. या भूखंडांची चौकशी करून भूखंड दलाल, उद्योग भवनातील काही अधिकारी आणि बोगस कंपन्या उभा केलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, कोल्हापूर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. इंधन दरवाढी विरोधात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि बंटी पाटील प्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आलं. कळंबातर्फ ठाणे इथं झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गांधीनगर, वळिवडे पेट्रोल पंपावरही जोरदार निदर्शनं करण्यात आली. गोकुळ शिरगाव पेट्रोल पंपावर झालेल्या आंदोलनात गोकुळ शिरगाव, नेरली, तामगाव, उजळाईवाडी, कणेरी, कणेरीवाडी, कोगिल या गावातल्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. इस्पुर्ली पेट्रोल पंपावर झालेल्या आंदोलनात इस्पुर्ली, चुये, कावणे, निगवे, वडक शिवाले, नागाव, हणबरवाडी या गावातल्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महागाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. महागाई करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.
तर सांगवडे पेट्रोल पंपावरील आंदोलनात सांगवडे, सांगवडेवाडी, वसगडे, हालसवडे इथल्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मुडशिंगी इथल्या पेट्रोल पंपावरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बंटी पाटील प्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं इंधन दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसंच पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांशी संवाद साधून अन्यायी इंधन दर वाढीबाबतच्या पत्रकाचं वाटप केलं. करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या हुपरी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. आदरणीय आमचे नेते पंटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पेट्रोल दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आमच्या सांगवडे गावामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. बरोबर या भाजप सरकारचा निषेध करतो, कारण या भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली होती लोकांना, त्यातले एकही त्यांनी पाळलेलं नाही. उलट जनता भयभीत झालेली आहे की सर्व दरवाढ करून या ठिकाणी त्यांनी जनतेचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे आणि सगळी जनता भयभीत झालेली आहे. आता मुलांना गोरगरीब जनतेला कामावर जायचं अवघड झाले, एवढे पेट्रोलचा दर गगनाला यांनी भिडवून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये फार दर कमी होते, पण आता भाजप सरकारने ते गगनाला भिडवलेले आहेत. तरी इथून पुढच्या काळामध्ये ही महागाईचा भडाका यांनी वाढवून गोरगरीब जनतेचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे. या आंदोलनात माजी सरपंच दादासो घाटगे, रामगोंडा पाटील, सुकुमार जगनाडे, राजू जाधव, शीतल खोत, पिंकू जिरगे, किसान महाराज, दादा खोत, महेश गुरव, नानासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागल तालुका काँग्रेसच्या वतीनं कागल इथल्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना काँग्रेस सरकार आणि सध्याच्या सरकारच्या काळातील इंधन दरांची तुलनात्मक माहिती असलेल्या पत्रकांचं वाटप करण्यात आलं. यावेळी जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी युद्धाचं कारण पुढं करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचं काम सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील, अमर चौगुले, चित्रगुप्त प्रभावळकर, दीपाली आवळे, संतोष पाटील, रणजित खतकर, अनिल संकपाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातकणंगले तालुक्यातील प्रमुख पेट्रोल पंपांवरही काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. आंतरराष्ट्रीय तणावाचं खोटं कारण पुढं करून मोदी सरकार पेट्रोल डिझेलचे दर वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य कपिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, माजी सभापती अक्काताई पाटील, राजवर्धन पाटील, संग्राम पाटील, अरुण पाटील, विनोद लोकरे, संजय चरणे, संपत रुपणे, धीरज चव्हाण, सुरेश पाटील, जावेद कुरणे, चांगदेव कांबळे, सूरज जमादार, रणजित पाटील आदी सहभागी झाले होते. राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे खासदार जनसंपर्क कार्यालयापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सायकल रॅली काढत कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर धडक दिली. हातात विविध फलक घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पंतप्रधानांचे परदेश दौरे थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा. इंधनाचा तुटवडा देशभर, मोदी फिरतात जगभर, खरीप आला तोंडावर, डिझेल मिळेना पंपावर, चुका सरकारच्या चुना जनतेला अशा घोषणांनी आंदोलनाला धार आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. द्यायचा आहे. ज्यावेळी हे मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आलं तेव्हा जे काही कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले जे भाव होते त्या तुलनेनं जवळजवळ निम्म्यावर हे भाव आलेले आहेत. परंतु तेलाचे दर हे खऱ्या अर्थानं जर बघितलं त्यावेळी 55 रुपये दर होता आणि आता 90 रुपयाचा डिझेलचा दर आहे. आणि ही दरवाढ ही चुकीच्या पद्धतीने झालेला केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात या निमित्तानं टॅक्स वसूल करून घेण्याचं काम करतंय.
आंदोलनात पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, संजय पारकर, ज्ञानदेव पाटील यांनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या आश्वासनांवर सडकून टीका केली. आंदोलनात गुडाळेश्वर सहकारी समूहाचे संस्थापक A.D. पाटील, चंद्रकांत चौगले, बशीर राऊत, रमेश राणे, दादासू सांगावकर, मारुती टिपुगडे, दिलीप पाटील, युवराज कुंभार, राजाराम निउंगरे, सुरेश बचाटे, महेश पाटील, जयवंत कांबळे, संजय माळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाईचा भडका उडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता भरडून निघाली आहे. यावेळी इंधन दरवाढी विरोधात पत्रकांचं वाटप करण्यात आलं. आमचं एक सांगणं आहे, अहो या घेतलेलं सोनं आम्हाला बँकेत ठेवायची पायाला एवढी वाईट अवस्था तुम्ही इथं सर्वसामान्य लोकांच्या वर केल्या आणि सोनं काय करताय तुम्ही? एवढं सत्तेतनं बाजूला जावा, हा ही जनता सुखी राहता एवढे ज्या आंदोलनातनं सांगणार. आपल्या देशामध्ये पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, नीट पेपर फुटीचा प्रकरण, आपल्या भारत देशामध्ये जो हाहाकार माजलेला आहे आणि या भाजप सरकारनं महागाई, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ जी केलेली आहे त्या दरवाढीचा निषेध म्हणून आम्ही आमच्या गावातील गडमुडशिंगीचे बंटी पाटील आणि काँग्रेस गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही आज इथं सरकारचा, मोदी सरकारचा आणि या प्रशासनाचा पूर्णपणे धिक्कार करतोय. आज आपण देशामध्ये बघतोय महागाईचा भडका उडलेला आहे, पेट्रोल दरवाढ झालेला आहे. आज परवाचंच प्रकरण आपण बघतोय, नीटचं जे प्रकरण झालेलं आहे, किती देशामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे, तर बघण्यासारखं नुकसान झालेलं आहे. आणि हे सगळ्या ह्या बाबींचा विचार केला तर हे सरकार सत्तेवर राहण्याच्या लायकीचं नाही. आणि आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमदार बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज पाटलांच्या वतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर आमच्या प्रत्येक ठिकाणी आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ह्या सरकारचा धिक्कार करण्याचा, आम्हाला बंटी साहेबांनी सर्व निषेध करण्याचा ह्या सूचना दिल्या आहेत. त्या पद्धतीनं आम्ही ह्या सरकारचा निषेध आणि धिक्कार करत आहोत. भाजप सरकारचा, पेट्रोल दरवाढ करणाऱ्या सरकारचा, गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा. आंदोलनात काँग्रेस गटनेते संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिरगावे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, माजी सरपंच बागल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद सोनुले, रावसाहेब पाटील, राहुल सूर्यवंशी, दादासो पाटील, अशोक गवळी, प्रशांत माळी, मयूर सोनुले, सुकुमार देशमुख, संजय पाटील, लखन माळी, भानुदास कांबळे, शेतकरी सोसायटी संचालक आनंदा बनकर, उत्तम पाटील, अजित पाटील, मोहन कांबळे, कुणाल दांगट, बाळासाहेब कांबळे, के अण्णा कांबळे, कपूर सोनुले, संदीप गौड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. कोल्हापुरातील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं भाई माधवराव बागल यांची 130वी जयंती गुरुवारी 28 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बागल विद्यापीठाच्या वतीनं यावर्षीचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर T.S. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापुरातील भाई माधवराव बागल विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवरावजी बागल यांची 130वी जयंती गुरुवारी 28 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 9 वाजता शाहू मिल चौकातील भाई माधवराव बागल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवन इथं विद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर T.S. पाटील यांनी दिली. पत्रकार बैठकीला रवी जाधव, अनिल घाटगे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शंकर काटाळे, जितेंद्र कांबळे, परशुराम माने आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीवरील प्रसिद्ध पण धोकादायक ठरत असलेल्या
काळोखीच्या डोहात बुधवारी बुडालेला युवकाचा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं बाहेर काढला. अत्याधुनिक ऑक्सिजन यंत्रणेचा वापर करत तब्बल 3.5 तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेमुळे काळोख्या डोहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी इथल्या दूधगंगा नदी परिसरात कोल्हापुरातील सनाथ अचिता वराळे हा तरुण मित्रांसोबत बुधवारी पर्यटनासाठी आला होता. तो पोहण्यासाठी दूधगंगा नदीपात्रात काळोखीचा डोह परिसरात आला. मात्र पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. यानंतर मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्याला वाचवता आलं नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र उशिरापर्यंत शोध मोहीम राबवूनही यश आलं नाही. आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं विशेष ऑक्सिजन उपकरणांसह पुन्हा शोध मोहीम सुरू केली. खोल आणि अंधाऱ्या पाण्यात मोठ्या धाडसानं उतरून पथकानं सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. काळोख्या डोह परिसरात यापूर्वीही वेगवेगळ्या घटनांमध्ये 13 बळी गेलेत. प्रशासनाकडून वारंवार बंदी आदेश आणि इशारे देण्यात आलेत, तरीही पर्यटक जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी इथं कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, लोखंडी बॅरिगेड्स, सूचना फलक आणि नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी, संगम घाटासह पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी भेट देत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांची जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पाहणी करत संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला. नृसिंहवाडीसह पूर परिस्थिती निर्माण होत असलेल्या भागांची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील प्रशासनामध्ये मागील 2 वर्षांपासून सातत्यानं समन्वय ठेवण्यात येत असून यंदाही महापूर टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती दिली. तसंच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी महसूल, आरोग्य, महावितरण, तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागांसह विविध यंत्रणांचा आढावा घेतला. नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी आलमट्टीपेक्षाही हिप्परगी धरणाचा फुगवटा महापुराला कारणीभूत ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी राठोड यांनी त्याकडेही आमचं लक्ष असून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही दिली. यावेळी राठोड यांनी श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, शिरोळ मंडल अधिकारी विनायक आर्गे, तलाठी जयवंत पवार, कपिल म्हैसाळे, अब्दुल देसाई, ग्रामपंचायत अधिकारी कोळी, सरपंच चेतन गवळी, युवराज जगदाळे, सागर धनवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्यासाठी घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या कामासाठी घरगुती गॅसचा वापर होत असल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. देशात एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू आहे. इथला मुख्य 1.5 किलोमीटरचा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही. या मुख्य रस्त्यावर जागोजागी गतिरोधक केलेत. या गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्याचं काम सुरू आहे. हे काम करत असताना चक्क घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना दुसरीकडे रस्त्याच्या कामासाठी घरगुती गॅसचा वापर होत असल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. महाराष्ट्र आज 5 स्टार MIDC येथे अनलिगली म्हणा किंवा काय घरगुती गॅसचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना
शासनाकडून 40, 45, 46, 50 दिवसांनी गॅसचे टॉकी मिळत असताना एकेकाला दळणावर जेवण करण्याची परिस्थिती येत आहे. परंतु इथं राजरोजपणे दिवसा ढवळ्या एका व्यावसायिक घरगुती गॅसच्या टॉकीचा वापर करताना दिसत आहे. इथं गॅसची टॉकी आहेत, आज 2-3 टॉकी आहेत. त्यांना कुठून एवढ्या गॅसच्या टॉक्या मिळत आहेत हा प्रश्न मला अन्न पुरवठा व प्रशासनाला विचारायचा आहे. यांचं कुठं लागेबाजी आहेत का काय? यांना इतक्या टॉक्या कशा मिळतात? सर्वसामान्य माणसाला मात्र एक टॉकी संपल्यानंतर 25-30 दिवसांनी वेटिंग लावायचं व 40 दिवसानंतर टॉकी मिळणार आणि यांना कुठं मिळते? प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे व नाहीतर या गोष्टीवर आवाज उठवण्यात येईल शिवसेनेमार्फत. याबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता हे काम करण्यासाठी घरगुती गॅसचा वापर चालतो असं उत्तर ठेकेदारानं दिलं. घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा लागत असताना रस्त्याच्या कामासाठी गॅस कसा वापरला जातो असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. भाचीला वाचवण्याच्या नादात मामा रमेश बुरुड हे भोगावती नदीतून वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकानं 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. करवीर तालुक्यातील वाकरेत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता रमेश बुरुड हे आपल्या लहान भाची आणि भाच्याला घेऊन वाकरे इथल्या भोगावती नदी घाटावर पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी भाची रोहिणी सूर्यवंशी बुडत असल्याचं पाहून ते वाचवायला गेले, पण नदीचं पाणी वाढल्यानं ते वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सायंकाळी गावातल्या तरुणांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनाचं पथक नदी घाटावर दाखल झालं. 1 तासानंतर रमेश बुरुड यांचा मृतदेह सापडला. पंचगंगा नदीकाठी वसलेल्या शंकराचार्य मठाच्या परिसरात एक जुनी विहीर आहे. पूर्वीच्या काळी पाणी उपसा करण्यासाठी रहाटचा वापर केला जायचा. या विहिरीला रहाट आणि त्यासोबत जोडलेली गाडगी असायची, त्यामुळं रहाट गाडग्याची विहीर या नावानं ओळखली जाते. कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेच्या 4थ्या भागात आपण या विहिरीची माहिती जाणून घेणार आहोत. मी आली आता श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला एक विहीर पाहायला मिळते जी आपल्याला माहितीच नाहीये. तर या विहिरीची जडणघडण कशी झाली आहे चला आपण पाहूयात. आज मी तुम्हाला सांगते अष्टकोनी रहाट गाडग्याच्या विहिरीबद्दल. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? कोल्हापुरातल्या शुक्रवार पेठेत तुम्ही नेहमीच जात असाल, पण ही विहीर मात्र सहजासहजी तुमच्या नजरेस पडत नाही. शुक्रवार पेठेतून पंचगंगा नदीकडे जात असताना जगद्गुरू शंकराचार्य मठ आहे. त्याच्या पुढच्या बाजूला महादेवाचं मंदिर लागतं आणि त्याच्या पाठीमागे अष्टकोनी रहाट गाडग्याची विहीर लागते. या विहिरीतलं नितळ, स्वच्छ आणि सुंदर पाणी, याचा निळाशार दिसणारा रंग आपलं मन मोहून टाकतो. रखरखत्या उन्हातून तुम्ही जसजसं या विहिरीच्या पायऱ्या उतरून जाल तसतसं तुम्हाला या ठिकाणी गारवा जाणवतो. या विहिरीचं बांधकाम दगडी असून सुबक, रेखीव असं नक्षीकाम केलेलं आहे. संपूर्ण विहीर ही आजही सुस्थितीत पाहायला मिळते. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ या पीठाची स्थापना 1549 असं इथल्या राजेश्वर भवन आहे, पण याचे संस्थापक स्वामी हे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये निर्मळ तळ्याजवळ समाधी झाले. त्याचा काल ब्रिटिशांच्या काळात कमीत कमी 700 वर्षाचा मिळतो. याचा अर्थ यांनी हे पीठ 700 वर्षापूर्वी स्थापन केलं असं म्हणायला काय हरकत नाही. त्यावेळेला पाण्याची सोय म्हणून हे विहिरीची निर्मिती केली गेली होती. या विहिरीला 8 मोठ्याची विहीर असं म्हटलं जात होतं. या एका विहिरीवर 8 मोठा चालत होता. इतकी ही विहीर मोठी आणि संपूर्ण गंगावेशीपर्यंत परिसर या विहिरीवर पाणी घेत होता. पित होता म्हणा किंवा वापरायला घेत होता म्हणा. अशा पद्धतीने ही विहीर आहे. ही पुरातन विहीर आहे, अजूनही भगवंताच्या कृपेने मेंटेन झालेली आहे. या विहिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या भिंतीत ध्यानधारणेसाठी एक माणूस बसू शकेल अशा पायऱ्या सुद्धा आहेत. या विहिरीचा जलसाठा या मठाने आजही व्यवस्थित जपला आहे. हे आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळतं. ही विहीर मठाच्या आवारातच असून ती जुन्या काळातील स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना मानली जाते. प्राचीन काळापासून मठातील रोजच्या धार्मिक विधींसाठी, विशेषतः शंकराचार्यांच्या स्नानासाठी, पूजेसाठी आणि खर्चेसाठी याच विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. पूर्वी याच विहिरीच्या पाण्यावरती कोल्हापुरातील गंगावेश अवलंबून असायचं.
ही विहीर दगडी बांधकामातील असून ती आजही सुस्थितीत आहे. या विहिरीचं महत्त्व नेमकं काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहिलेलं आहे. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर. सकाळची सुरुवात असो वा गप्पांचा फड, चहाशिवाय दिवस अपूर्ण मानला जातो. भारतात चहा हे केवळ एक पेय नसून संस्कृतीचा भाग बनलाय. आज 21 मे या आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त पाहुयात विशेष वृत्त. चाय भी इश्क जैसी है, उसकी आदत पड गई तो वो कभी छुट्टी ही नाही, असं गमतीने म्हटलं जातं. आणि अर्थातच आपल्याकडे चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही आहे. तर आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन आणि या निमित्ताने माझ्यासोबत काही चहाप्रेमी आहेत. तर ते काय म्हणतात चला पाहूया. तर काका, मला काय सांगाल, आज चहा दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो, चहा आपल्या उत्साह वाढवण्यासाठी चांगला असतो आणि चहा घेतल्यानंतर आपला दिवस पण चांगल्या दृष्टीने जात असतो आणि एक मेंदवाला एक तलक जे येतात, जे उत्साह येतो तो एकदम बेस्ट असतो. मग चहा बेस्ट. अच्छा, तर आता यांनी सांगितलेलं आहे की चहा एक उत्साह म्हणजे एक एनर्जी आपल्याला देतो. तर काकू आहेत, काय सांगतात? काकू, तुम्हाला काय वाटतं, चहाचं आणि तुमचं नातं कसं आहे? चहाचं नातं म्हणजे कसं आहे की आपल्याला आता कामातून थकवा आला किंवा कामातून कंटाळा आला, तर आमचा व्यवसाय असा आहे की मी व्यवसायाने वकील आहे. त्यामध्ये दिवसभर कामामध्ये ड्राफ्टिंग म्हणा किंवा काहीही म्हणा, किंवा आपल्याला दिवसभर आधीच्या दिवशी जर काही थकवा जास्त झाला असेल किंवा रात्री काही कामाचे वगैरे व्याप असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी थोडासा थकवा वाटतो काम करताना. तर थोडंसं त्या थकव्यानंतर जर आपण चहामध्ये जर ब्रेक वगैरे केला आणि चहा वगैरे घेतला तर त्या आपला सगळा थकवा निघून जातो आणि परत आपल्याला फ्रेश एनर्जी मिळते चहा प्यायला. आता सांगितलं आहे यांनी की चहा आपल्याला एनर्जी देतो, चहा आपला उत्साह वाढवतो किंवा थकवा आला तर आपल्याला चहा एक एनर्जी देतो. हे इतकं आपल्याला खूप सुंदर वाटतं ना. तर आणखीन बरेच लोक माझ्यासोबत आहेत, ते काय सांगतात चला ऐकूया. 21 मेला चहा दिवस मानला जातो. चहा आपला उत्साह, कंटाळा घालवण्यासाठी चहा घेतात. तर चहा दिनानिमित्त काही चहाप्रेमी माझ्यासोबत आहेत आणि इथे एक दादा आहेत. तुम्हाला काय वाटतं, चहाचं आणि तुमचं नातं कसं आहे? चहाचं आणि माझे नाते मित्रासारखे आहे. म्हणजे आम्हाला हा चहा पिल्याशिवाय कंटाळा जात नाही आमचा. तर दररोज आम्ही येतो इथे संध्याकाळी चहा प्यायला. अच्छा, तुम्ही काय सांगाल? तुमच्याही हातामध्ये चहाचा कप दिसतोय आणि मस्त छान संध्याकाळ झाली. चहा म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे. त्यामुळे एकदम फ्रेश आणि फ्रेश असं वाटतं आपल्याला. आज चहा दिन आहे, तुम्हाला तरी माहिती आहे का? माहिती आहे. अच्छा, तर चहाचे किती प्रकार तुमच्याकडे मिळतात? आमच्याकडे तरी चहाचे 25 ते 30 प्रकार आता आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आमचा स्पेशल मॅजिक टी, इलायची टी आणि लेमन ब्लॅक टी यावरती ग्राहकांचा जास्त फोकस असतो. म्हणजे प्रामुख्याने कस्टमर आमच्याकडे तेच मागत असतात. तर चहा दिन आहे, तर तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. तर चहाचे किती प्रकार मिळतात हे आता आपण ऐकलेलंच आहेत आणि माझ्यासोबत आता अजून काही ग्राहक आहेत. तर ते चहाबद्दल काय बोलतात चला ऐकूया. तर दादा, चहा दिन आहे आणि या निमित्ताने तुम्ही चहा प्यायला आलाय, तर चहाचं आणि तुमचं रिलेशनशिप कसं आहे, काय सांगाल? हो, फार चहाचं आणि आमचं रिलेशन फार चांगलं आहे. चहा पिल्याशिवाय आम्हाला सकाळी सुरुवात चहा न होते, संध्याकाळी एकदम चहा लागतो. चहा पिल्यानंतर जरा जे फ्रेशनेस येते, काम करायला जे ताजगी येते, ते कशा एनर्जी येते ते कशामध्ये नाही आहे. तर चहा दिन आज आहे, तर तुम्ही पण चहाप्रेमी आहात, तर चहाबद्दल मला सांगा की कुठलाच. म्हणजे मॅडम, मी ग्रीन टी लवर आहे आणि बऱ्याच वर्षापासून मॅजिक टीला ग्रीन टी घेतोय. त्यामुळे त्यांची चहा घेतल्यानंतर पूर्ण दिवस एनर्जेटिक राहतोय आणि फिटनेस फील होतोय. तर आता आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की चहा पिल्याने आपली एनर्जी थोडीशी गेन होते किंवा आपण छान काम करू शकतो. तर ही जी एनर्जी आहे ही फक्त आपल्याला चहामुळेच मिळते. तर आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे, तर या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कॅमेरामन केदारसोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीला तब्बल 5 महिने उलटले तरी अनेक समिती सभापतींना अद्याप अधिकृत वाहनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीयेत. परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला आणि बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतींना अद्याप वाहन मिळालेलं नसल्यानं त्यांच्यात नाराजीचा सूर उमटू लागलाय.
इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती सभापती यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून वाहनांची सुविधा देण्यात आली आहे. मात्र परिवहन समिती, शिक्षण समिती आणि महिला आणि बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती यासारख्या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतींना अद्याप वाहनं मिळाली नसल्यानं त्यांच्यात नाराजीचा सूर उमटू लागलाय. सभापतींना वाहनांची सुविधा नसल्यानं त्यांना विविध भागातील पाहणी, नागरिकांच्या तक्रारींची दखल, बैठका आणि विभागीय कामकाज यासाठी अडचणी येत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. सभापती पद हे फक्त नावापुरतंच आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. प्रशासन सभापतींच्या नाराजीची दखल घेऊन उर्वरित त्यांना वाहन सुविधा उपलब्ध करून देणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागात अत्याधुनिक ऑप्टोपोल रेओ FC ऑक्ट मशीन आणि IOL मास्टर मशीन 700 या आधुनिक यंत्रणांची भर पडली आहे. त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांचं अधिक अचूक निदान आणि प्रभावी उपचार करणं आता अधिक सुलभ होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. रुग्णांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. एस्टर आधार हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागात अत्याधुनिक ऑप्टोपोल रेवो FC ऑक्ट मशीन आणि IOL मास्टर मशीन 700 या आधुनिक यंत्रणांची भर पडली आहे. नव्या तंत्रज्ञानाचं उद्घाटन एस्टर आधार हॉस्पिटलचे CEO डॉक्टर डॅलन फर्नांडिस, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले आदी उपस्थित होते. नवीन OCT मशीनच्या सहाय्यानं डोळ्याच्या आतील भागाचं अत्यंत स्पष्ट, सूक्ष्म स्कॅनिंग करता येतं. त्यामुळे रेटिना, ग्लुकोमा तसंच मधुमेहामुळे होणारे डोळ्याचे विकार लवकर ओळखणं शक्य होणार आहे. वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोक्यांच्या समस्या आणि रेटिनाशी संबंधित आजारांचं अचूक निदान करण्यात ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागात सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. कॉर्निया ट्रान्सप्लांट, रेटिना सर्जरी, ग्लुकोमा उपचार, ऑक्युलोप्लास्टी, डोळ्यांचे कॅन्सर, बालनेत्ररोग तसंच आय बँक सुविधा अशा अत्याधुनिक सेवा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी 31 मे रोजी मोफत हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलंय. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 31 मे रोजी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय इथं सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत विशेष आरोग्य शिबिर होणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिली. जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन साळुंखे यांनी केलंय. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलंय. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर राहुल सराफ, डॉक्टर अभिजित नाईक उपस्थित राहणार आहेत. हृदयरोग असलेल्या बालकांसाठी एक महत्त्वपूर्ण शिबिर असून याचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन साळुंखे यांनी केलंय. पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख मनमोहन खोत, शहर प्रमुख विनायक जाधव, प्रशांत पाटील, अनिल सावंत आदी उपस्थित होते. इचलकरंजी लालनगर परिसरात आज बंच केबल विद्युत वाहिनी बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. महापौर उदय धातुंडे यांच्या पाठपुराव्यामुळं आणि प्रयत्नातून हे काम मार्गी लागल्यानं परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजीतील लालनगर परिसर हा सर्वसामान्य आणि कामगारवर्गीय नागरिकांचा भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांच्या छतावरून आणि अगदी घरांच्या जवळून महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिन्या गेल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना सतत जीव मुठीत धरून राहावं लागत होतं. काही ठिकाणी शॉर्ट सर्किट, स्पार्किंग तसंच किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून वारंवार सुरक्षित विद्युत व्यवस्थेची मागणी करण्यात येत होती.
अखेर महापौर उदय धातुंडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करून या भागात बंच केबल टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. आज या ठिकाणी बंच केबल विद्युत वाहिनी बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. अनेक वर्षांची समस्या निकाली निघाली असून महापौर उदय धातुंडे यांच्या पाठपुराव्यामुळं आणि प्रयत्नातून हे काम मार्गी लागल्यानं नागरिकांनी महापौरांचे आभार मानलेत. बंच केबलच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात भूमिगत किंवा सुरक्षित बंच केबल प्रणाली उभारण्यात येणार असल्यानं भविष्यात विद्युत अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार, हमजा बुरहानवर अज्ञाताचा गोळीबार, पीओकेतील घटना. नैनितालमध्ये भीषण अपघात, 100 फूट खोल दरीत कोसळली भाविकांची कार, 5 जणांचा मृत्यू. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल ठरतायत, त्यांच्यामुळे भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल. विकास लवांडेंना अखेर अटक, वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं, अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई. राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, रेल्वे भरती 2008च्या आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल, चिथावणीखोर भाषण केल्याचा होता आरोप. अजित पवार असताना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विलिनीकरणाला विरोध होता, रोहित पवारांचा नाव घेत स्फोटक दावा. इचलकरंजीत विकी अग्रवाल या सफाई कामगाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी रिमोन आवळे आणि अलोक देवर्षी यांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. इचलकरंजीतील शांतीनगर परिसरात विकी अग्रवाल हा महापालिकेचा सफाई कामगार रिमोन आवळे, अलोक देवर्षी आणि अन्य एक अशा तिघांसोबत मद्यप्राशन करत बसला होता. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि त्या वादात तिघांनी विकीच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीला आला. पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत रिमोन आवळे, आलोक देवर्षी या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पाचगाव इथल्या पोवार कॉलनीतल्या घरातील 3 लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी सुनीता कदम यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. जयसिंगपूरहून सुनीता कदम या सुट्टीसाठी माहेर असलेल्या पाचगावमध्ये आल्या होत्या. कदम यांनी त्यांची दागिन्यांची पर्स घरातील दरवाजा शेजारी असलेल्या वॉटर कूलरवर ठेवली होती. बुधवारी सायंकाळी कुटुंबातील सदस्यांचं लक्ष चुकवून अज्ञातानं सोन्याचं गंठण, सोन्याचे कानातील टॉप्स असे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली आहे. या प्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये 12 झाडू कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं. महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र देण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये आज लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार 12 झाडू कामगारांच्या पात्र वारसांना महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये गणेश हुलस्वार, नयना कांबळे, रोहित कांबळे, कृष्णा माने, निर्मला काळे, राजू कांबळे, उन्मेष घुणकीकर, महानंदा पाटोळे, परशुराम केंगारे, रोहित बनगे, मेहबूब शेख आणि कृष्णात शिंदे यांचा समावेश आहे. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित
बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात चालुक्याज क्रीडा महोत्सवाअंतर्गत स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत SK रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. कोल्हापुरात चालुक्याज स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीनं चालुक्याज क्रीडा महोत्सवाअंतर्गत स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत SK रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी एकूण 63 गुण मिळवत विजेतेपद पटकावलं. स्पर्धेत लियांश पटेल, धृती कोंडेकर, कायरा राणे, नेत्रा अत्तिग्रे, ओमकारेश्वरी जाधव, आयुष शिंदे, विराज टिपुगडे, रुद्र शिंदे, वियान पाटील, समर्थ पाटील, आरहान मुल्ला यांनी सुवर्ण पदक पटकावलं. तर माऊली देसाई, तन्मयी मोरे, अवनी जाधव, श्रीशा शिंदे, विहान वायचळ, शिवाई पवार, विहान बोडके, सान्वी पन्हाळकर रौप्य पदक आणि शिवम चव्हाण, ओवी पाटील, अभिर संकपाळ, श्रीशैल पाटील, मनस्वी पाटील यांनी कांस्य पदक पटकावलं. या खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर, माजी उपमहापौर भूपाल शेट्टी, सोहम सावंत आणि देव घेवारी यांचं मार्गदर्शन लाभलं. भाचीला वाचवण्याच्या नादात मामा रमेश बुरुड हे भोगावती नदीतून वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकानं 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. करवीर तालुक्यातील वाकरेत बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता रमेश बुरुड हे आपल्या लहान भाची आणि भाच्याला घेऊन वाकरे इथल्या भोगावती नदी घाटावर पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी भाची रोहिणी सूर्यवंशी बुडत असल्याचं पाहून ते वाचवायला गेले, पण नदीचं पाणी वाढल्यानं ते वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सायंकाळी गावातल्या तरुणांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनाचं पथक नदी घाटावर दाखल झालं. 1 तासांनंतर रमेश बुरुड यांचा मृतदेह सापडला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इंधन दरवाढी विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उतरला रस्त्यावर. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आंदोलन. फुलेवाडीतील पेट्रोल पंपावर आमदार सतेज पाटील यांनी वाहनधारकांशी संवाद साधत केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढी विरोधातील पत्रकांचं केलं वाटप. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्राध्यापक डॉक्टर रजनीश कमलाकर कामत यांची निवड. कामत ठरले विद्यापीठाचे 14वे कुलगुरू. इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं शहरातील पेट्रोल पंपावर तिरडी आंदोलन. इंधन दरवाढी विरोधातील लक्षवेधी आंदोलनाची चर्चा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत LED पथदिवे प्रकल्पावर सभागृहात जोरदार चर्चा. EESL कंपनीसोबतचा करार रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड, तर शहराध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.